नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे. आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी वेगवान अशा पद्धतीने पाहूयात 100 हेडलाईन्स. मुंबईमध्ये आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका. 380 कोटी रुपयांच्या 4 विकास कामांचं उद्घाटन होणार. या ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाणपूल, स्टाफ क्वार्टर्सचा समावेश. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहतील. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडनं 556 रहिवाशांना आज चावी वाटप. यशवंत नाट्य मंदिरामध्ये लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्यामुळे नाराज असल्याची माहिती आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालंय. त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह. कोस्टल रोडच्या शेजारी 5.25 किलोमीटर लांबीचा नवा मरीन ड्राईव्ह बांधण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज याचं उद्घाटन आणि लोकार्पण होईल. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलानगर पूल आणि एससीएलआर एक्सटेन्शनचं उद्घाटन आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंना निमंत्रण नसल्यामुळे सरदेसाई नाराज आहेत. सामना अग्रलेखातनं राज्य सरकारवरती टीका. जनहिताची कोणतीच कामं होत नाहीत. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या आणि कुरबुरी अशी कुची बाराखडी सुरू आहे. सामनातनं टीका. 26 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना गिरगाव कोर्टाचा दिलासा. रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीची निर्दोष सुटका. भूखंडाच्या मालकी हक्कावरनं फाटक यांच्या विरोधात व्यावसायिक भागीदाराने गुन्हा दाखल केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष उपस्थित राहतील आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. पालघरच्या नालासोपारा मतदारसंघात 39 वर्षाच्या महिलेचे एकाच मतदारसंघामध्ये 6 वेळा नाव आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. वसई विरार महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची कारवाई. माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह 3घांना अटक. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 16 ऑगस्टला सांगली दौरा. सांगली मिरजेमध्ये अजित पवारांचे जाहीर कार्यक्रम. यावेळी अजित पवार आढावा बैठक घेणार तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगरामध्ये 6591 भोंगे हटवल्याचा पोलिसांचा दावा. धर्मगुरूंच्या बैठका घेऊनच धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याचा दावा. 6591 शहरातील विनापरवाना भोंगे हटवल्याचं सांगण्यात येत आहे. कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरूच आहे. चेतन ठक्कर नावाच्या व्यावसायिकाच्या विरोधामध्ये कलम 223 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंतर नोटीस देऊन सोडण्यात आलंय. मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विविध कायदेशीर मार्ग असताना परिस्थिती जैसे थेच का? नागपूर खंडपीठाने पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मागितली नावं. जबाबदारी पार न पाडल्यास कारवाई करण्याचाही इशारा दिलाय. कोल्हापुरातल्या नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणी संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवरती आज सुनावणी. यापूर्वी नांदणी मठात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष लोकल सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार. हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचं रविवारी उद्घाटन. सोमवारपासून लगेचच खटल्यांच्या सुनावणीची सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवईंच्या हस्ते उद्घाटन होईल. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आगळगाव इथे धाकट्या नदीला पूर. 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदी पलीकडे अडकली होती. उंबरके, भानसळे, खडकोनी आणि कळंबवाडी गावांचा संपर्क तुटलाय. सलग सुरू असलेल्या पावसाने उत्तर सोलापुरातील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय. सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसर पुलावरती पाणी आहे आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. सोलापुरातल्या ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्णपणे भरलाय. 154 वर्षापूर्वी बांधलेला हिप्परगा तलाव 5व्यांदा ओव्हरफ्लो झालाय. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची हजेरी. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मध्य मुंबईसह दक्षिण मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस. ठाण्यातही रात्रीपासून मुसळधार तर सकाळपासून पावसाची रिपरिप.
पुढचे 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे. धाराशिवमधल्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. चांदणी नदीला आलेल्या पुराने शिरसाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने बुलढाणा शहरावरती दाट धुक्याची चादर. ग्रामीण परिसरातही दाट धुक्यामुळे खरीप पिकांवरती रोगराईची शक्यता बळावली आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवरती गेल्या 2 दिवसांपासून रासायनिक प्रक्रिया सुरू होती. या संवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकारी अमोल येडगेंकडनं पाहणी. आजपासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानी मंदिर गाभारा दुरुस्तीचा आणि शिखर उतरवण्याचा निर्णय अजून नाही. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकुमार पुजार यांची माहिती. अफवांवरती विश्वास ठेवू नका, कीर्तिकुमार पुजार यांचं आवाहन. पुण्यातल्या कोंढवा आणि बिबवेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरती पुणे महानगरपालिकेची कारवाई. परवानगी नसतानाही बांधण्यात आलेल्या इमारतींचं पाडकाम. कळव्यातल्या पास्त्रिक कॅफेमध्ये आग. आगीमध्ये पास्त्रिक कॅफेमधील सर्व टेबल्स, खुर्च्या, शेगडी, फ्रिज, कपाटासह इतर किचन साहित्य जळून खाक झालंय. पुणे मेट्रो 15 ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी धावणार आहे. विना गर्दीच्या वेळी मात्र 10 मिनिटाला एक ट्रेन असेल. सध्या दर 7 मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा आहे. मुंबई मेट्रोच्या ट्रेनिंग सेंटरचं आज उद्घाटन. भारतातलं सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. यात एकाच वेळी 144 लोकांना ट्रेनिंग देता येणार आहे. महामुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांच्या स्टाफसाठी मालवणीमध्ये बांधलेल्या घरांचंही आज उद्घाटन. 2 20 मजली इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका आहेत. 90 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. 15 ऑगस्टच्या मांसपंदीवरती कल्याण डोंबिवली आयुक्त ठाम. वेळ पडल्यास पोलिसांची मदत घेऊ, आयुक्तांची आक्रमक भूमिका. राज्यातल्या शाळांमध्ये आज विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करण्यात येईल. राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. 1947च्या फाळणी दरम्यान बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणासाठी विभाजन विभीषिका हा दिन साजरा केला जातोय. अमरावतीमध्ये अंमली पदार्थ सेवनाविरोधामध्ये पोलिसांची जनजागृती रॅली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी आणि सायकल असोसिएशनचे सदस्य रॅलीत सहभागी. नाशिकच्या नांदगावातील शाळेमध्ये सामूहिक पसायदान. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान. वंदे मातरम राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण. नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून वंदे मातरमचं सामूहिक गायन. कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी झाले. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयामध्ये तिरंगा रॅली. मानवी साखळी बनवून दिला एकतेचा संदेश. शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरणाच्या वक्र दरवाजाच्या भिंतीवरती लेझर शो. लेझर शोवरती तिरंगा ध्वज फडकवलाय, तर शिवरायांना भवानी माता तलवार देतानाचा देखावा लेझर शोच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मालेगावामध्ये महापालिकेने काढली दुचाकी तिरंगा रॅली. महापालिका आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा. रॅलीमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती. 15 ऑगस्ट निमित्त सोलापूर तिरंगा रंगात उजळून निघालंय. सोलापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सोलापूरच्या रेल्वे स्थानकावरती सुद्धा विद्युत रोषणाई आहे. सांगली महापालिकेची तिरंगा सायकल रॅली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये सायकल रॅली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाळकरी, विद्यार्थी, खेळाडूंच्या रॅलीत सहभागी. स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पिंपरी चिंचवड तिरंगामय झाले. हिंगोली जिल्ह्यातल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई. त्यामुळे शासकीय विश्रामगृह परिसर या रोषणाईमुळे पूर्णपणे न्हाऊन निघालाय. स्वातंत्र्य दिनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई. विठ्ठल मंदिर, नामदेव पायरी, तुकाराम भवन तिरंगी रोषणाईने उजळून निघालं. विठ्ठल मंदिरातील विठ्ठल सभा मंडप, रुक्मिणी सभा मंडपातही आकर्षक विद्युत रोषणाई. पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीची आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाहणी. यावेळी आयुक्त नवल किशोर राम आणि अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह उपस्थित. म्हाडाच्या कोकण मंडळातील 5285 सदनिका आणि 77 भूखंडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. 28 ऑगस्टपर्यंत नागरिक ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत. पुण्यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकांमध्ये वाद. कॅब चालकांची पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून कॅब चालकाला मारहाण.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर गावातील विहिरीतून इलेक्ट्रिक मोटर चोरीला 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींकडून 1,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिक संभाजीनगर महामार्गावरती गवंडगाव परिसरामध्ये भीषण अपघात. मालवाहू ट्रकला कारची मागून जोरदार धडक. अपघातामध्ये कारचा चुराडा, एका महिलेचा मृत्यू. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून पडून महिलेचा मृत्यू. कोलाड ते रोहा दरम्यानची घटना. कोलाड जवळच्या गोवे गावाच्या हद्दीमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. नागपुरामध्ये सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्यामुळे 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू. नागपूर एम्सच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रीतमचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. पुण्यामध्ये घरफोड्या करणाऱ्याला अटक. सिंहगड रस्ता पोलिसांची कारवाई. आरोपीकडनं 14 लाखांचा मुद्देमालही जप्त. पुणे पोर्श कार अपघात प्रकरण. बाल न्यायमंडळाच्या आदेशाच्या विरोधामध्ये पुणे पोलिसांचा अर्ज. बाल न्यायमंडळाच्या निर्णयामध्ये त्रुटी असल्याचाही दावा. आरटीओकडनं मुंबई विभागामध्ये 1 जानेवारी ते 12 ऑगस्ट दरम्यान वाहनांची पीयूसी तपासणी. यामध्ये पीयूसी नसलेल्या 3,600 वाहनांवरती केलेल्या कारवाईमध्ये 8,70,000 रुपयांचा दंड वसूल झालाय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 2015 ते 2023 दरम्यान व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 60 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता चेक वटण्यासाठी 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार नाहीये. 4 ऑक्टोबरपासून चेक वटण्याची नवी पद्धत सुरू होईल. आयसीआयसीआय बँकेने मिनिमम अकाउंट बॅलन्स संदर्भामध्ये घेतलेला निर्णय 48 तासांच्या आतच मागे घेतला. ग्राहकांकडून आलेल्या तीव्र आक्षेप आणि असंतोषाच्या प्रतिक्रियेनंतर निर्णय मागे घेण्यात आलाय. मेट्रो शहरी शाखांमध्ये मिनिमम अकाउंट बॅलन्स वाढवून 50,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा मुंबईत साखरपुडा पार पडल्याचं वृत्त आहे. सानिया चांडोकसोबत अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला. सानिया चांडोक ही मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात आहे. बातम्यांचा धावता आढावा आपण पूर्ण केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते